नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। केंद्रीय वकार महामंडळामार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 29,000 ते 1,80,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाणार आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकता। एकूण या ठिकाणी 179 जागांची वॅकन्सी आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2025 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे मित्रांनो, या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, वयमर्यादा तुमची काय लागणार आहे, शैक्षणिक अर्थ या ठिकाणी काय लागणार आहे, त्याचबरोबर अर्ज तुम्हाला या ठिकाणी कशा प्रकारे करायचे आहेत, या संदर्भातील सर्व काही सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे सेंट्रल वेअरहाऊस कॉर्पोरेशन यांच्यामार्फत ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिलीची वॅकन्सी आहे मॅनेजमेंट ट्रेनिंग जनरलसाठी या ठिकाणी निघालेली आहे। एकूण या ठिकाणी 40 वॅकन्सी आहेत। कॅटेगरीनुसार वॅकन्सी आपण या ठिकाणी बघू शकता। या पदासाठी तुम्हाला 60,000 ते 1,80,000 रुपयाच्या दरम्यान वेतन जे आहे दिलं जाईल। वय जे आहे या पदासाठी तुमचं 12 जानेवारी 2025ला काउंट केलं जाणार आहे। 28 वर्षापर्यंतची वयामध्ये तुम्हाला या ठिकाणी सवलत देण्यात आलेली आहे। त्यानंतर मॅनेजमेंट ट्रेनिंग टेक्निकलसाठी या ठिकाणी एकूण 13 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। सेम वेतन या ठिकाणी आहे 60,000 ते 1,80,000 रुपये। 28 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी आहे। त्यानंतर अकाउंटंट या पदासाठी एकूण 9 वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहेत। 40,000 ते 1,40,000 रुपयाच्या दरम्यान वेतन असेल। 30 वर्षापर्यंतची वयमर्यादा तुम्हाला या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। सुपरिटेंडेंट जनरल या पदासाठी 22 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। 40,000 ते 1,40,000 रुपयाच्या दरम्यान वेतन जे आहे तुम्हाला दिलं जाईल। 30 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेली आहे। कॅटेगरीनुसार वॅकन्सी आपण या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकताय। त्यानंतर ज्युनियर टेक्निकल असिस्टंट या पदासाठी एकूण 81 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत। 29,000 ते 93,000 रुपयाच्या दरम्यान तुम्हाला वेतन दिलं जाईल। 28 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यानंतर सुपरिटेंडेंट SRD या जनरल या पदासाठी एकूण 2 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। 40,000 ते 1,40,000 रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला दिलं जाईल। 30 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी आहे। त्यानंतर ज्युनियर टेक्निकल असिस्टंट या पदासाठी 10 वॅकन्सीज आहे। 29,000 ते 93,000 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाईल। 28 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी आहे। त्यानंतर ज्युनियर टेक्निकल असिस्टंट या पदासाठी 2 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। 29,000 ते 93,000 रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला दिलं जाईल। 28 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेली आहे। शैक्षणिक अर्थ जे आहे मॅनेजमेंट ट्रेनिंग जनरल या पदासाठी डिग्री तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। फर्स्ट क्लास मास्टर बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये स्पेशलायझेशन इन पर्सनल मॅनेजमेंट किंवा ह्युमन रिसोर्स किंवा इंडस्ट्रियल रिलेशन किंवा मार्केटिंग मॅनेजमेंट किंवा सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। एक्सपिरियन्स या ठिकाणी नसेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। त्यानंतर मॅनेजमेंट ट्रेनिंग टेक्निकलसाठी देखील फर्स्ट क्लास पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री तुमच्याकडे असेल। ॲग्रिकल्चर विथ इटोमॉलॉजी किंवा मायक्रोबायोलॉजी किंवा बायोकेमिस्ट्री किंवा फर्स्ट क्लास पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तुमचं बायोकेमिस्ट्री किंवा झुलॉजी विथ इटोमॉलॉजीमध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर अकाउंटंट या पदासाठी तुमचं BCom झालेलं असेल किंवा BA झालेलं असेल कॉमर्समध्ये, किंवा चार्टर्ड अकाउंटंट तुमचं झालेलं असेल किंवा कॉस्ट अँड वर्क अकाउंट्स झालेलं असेल किंवा SAS अकाउंट झालेलं असेल। इंडियन ऑडिट आणि अकाउंट डिपार्टमेंट 3 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल। मेंटेनिंग आणि ऑडिटिंग किंवा अकाउंट आणि इंडस्ट्रियल किंवा कमर्शियल किंवा डिपार्टमेंटल अंडरटेकिंग्समध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। सुपरिटेंडेंट जनरल या पदासाठी पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री तुमच्याकडे असेल कुठल्याही डिसिप्लिननं, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। अनुभवाची आवश्यकता या ठिकाणी नाही। त्यानंतर ज्युनियर टेक्निकल असिस्टंट या पदासाठी डिग्री तुमच्याकडे असेल ॲग्रिकल्चर किंवा डिग्री इन झुलॉजी केमिस्ट्री किंवा बायोकेमिस्ट्रीमध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। या ठिकाणी देखील अनुभवाची आवश्यकता तुम्हाला नाही आहे। त्यानंतर सुपरिटेंडेंट जनरल किंवा ज्युनियर असिस्टंट किंवा ज्युनियर टेक्निकल असिस्टंट या पदांसाठी पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री असेल कुठल्याही डिसिप्लिनने, तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात। त्यानंतर ज्युनियर असिस्टंट SRD या पदासाठी डिग्री तुमच्याकडे असेल ॲग्रिकल्चर किंवा झुलॉजी किंवा केमिस्ट्री किंवा बायोकेमिस्ट्रीमध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। नंतर ज्युनियर टेक्निकल असिस्टंट SRD UT आणि लडाखसाठीच्या डिग्री तुमच्याकडे असेल ॲग्रिकल्चरमध्ये, झुलॉजीमध्ये, केमिस्ट्रीमध्ये किंवा बायोकेमिस्ट्रीमध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। निवड जी आहे तुमची ऑनलाईन परीक्षेच्या माध्यमातून केली जाणार आहे। 200 गुणांची या ठिकाणी तुमची परीक्षा जी आहे घेतली जाणार आहे। त्या संदर्भातील सिलेबस जो आहे आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारे स्क्रीनवरती दिलेलं आहे। त्याचबरोबर जाहिरातीमध्ये देखील सर्व माहिती या ठिकाणी आहे।
प्रत्येक पदासाठीचा सिलेबस आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे। अर्ज करण्याच्या अगोदर आपण त्यामुळे एक वेळ जाहिरात सर्व वाचायची आहे। सर्व काही माहिती आपण या ठिकाणी स्क्रीनवर जाहिरातीमध्ये बघू शकता। अर्ज जे आहे तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे, त्या संदर्भातील वेबसाईट आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे। त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील वेबसाईट आपल्याला दिलेली आहे। एक्झाम सेंटर जे आहेत आपल्या महाराष्ट्रासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MMR, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, अमरावती, नांदेड या ठिकाणी असणार आहेत। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। फीस पेमेंट जे आहे या ठिकाणी SST, PWD, एक्स सर्व्हिसमॅन आणि महिला कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी ॲप्लिकेशन फी नील असणार आहे। इंटिमेशन चार्जेस 500 रुपये तुम्हाला या ठिकाणी भरावे लागतील। अदर कॅन्डिडेट असतील जे काही ओपन EWS आणि OBC कॅटेगरीमध्ये असेल तर त्यांना ॲप्लिकेशन फी 850 रुपये आणि इंटिमेशन चार्जेस 500 रुपये असे 1350 रुपये फीस पेमेंट जे आहे या ठिकाणी भरावे लागेल। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।